भिवंडी शहरातील नागरी समस्यांसाठी राष्ट्रवादीकडून महापौरांना निवेदन देण्यात आलं। भिवंडी शहरात सध्या अनियमित पाणी पुरवठा होत असून सार्वजनिक स्वच्छता, नाले सफाई, रस्त्यांची दुरुस्ती या समस्या सर्वसामान्य नागरिकांना भेडसावत आहेत। विविध राज्यातले लोकप्रतिनिधी, अधिकारी, सदस्यांच्या शिष्टमंडळानं मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची भेट घेतली। यावेळी विविध नागरी विषय, पायाभूत सुविधा, अर्थसंकल्प, आपत्कालीन व्यवस्थापन अशा विविध विषयांवर चर्चा झाली। राज्यातल्या वाहनांची तपासणी केवळ नोंदणीकृत स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राद्वारे केली जाणार आहे। त्यासाठी 53 स्वयंचलित वाहन तपासणी केंद्र उभारण्याचं काम प्रगतीपथावर आहे। ही कामं तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले। ॲक्वर्थ महापालिका कुष्ठरोग रुग्णालयात वयोवृद्ध रुग्णांच्या सहव्याधींवर उपचार होणार आहेत। याबाबत विशेष तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला दिले आहेत। केईएम रुग्णालयाचं नाव बदलण्याची शक्यता आहे। रुग्णालयाच्या नामांतराचा प्रस्ताव आरोग्य समितीने मंजूर केला। केईएम रुग्णालयाच्या नावातील किंग एडवर्ड मेमोरियल बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला। आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या फेरीवाल्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम स्वनिधी योजनेला 2030 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। त्यामुळे शहरी फेरीवाल्यांना दिलासा मिळाला आहे। सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला। राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेला 702 कोटींचा निव्वळ नफा मिळवून दिला। सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याच्या मूल्यांना जपत राज्य सहकारी बँकेनं हे यश मिळवलं। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेला अल्प प्रतिसाद मिळतोय। या योजनेतल्या निम्म्याहून अधिक घरं विक्रीविना पडू नये, त्यामुळे शिल्लक घरांची विक्री करायची कशी असा पेच आता म्हाडाच्या समोर आहे। ई-केवायसी नसल्यास शिक्षकांना वेतन मिळणार नाही, कारण शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलं। शिक्षण विभागानं 22 एप्रिलला पत्र पाठवून याबाबत इशारा दिलाय। ई-केवायसी पूर्ण न केल्यास वेतन रोखण्याचा इशारा दिलाय। सोनं चांदीच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याच्या दरात 500 रुपयांची तर चांदीच्या दरात 5,000ची 3,000ची घसरण झाली। सोन्याचे दर जीएसटीसह प्रतितोळा 1,55,200 रुपयांवर गेले आहे। केंद्र सरकारनं वाहनधारकांना मोठा दिलासा दिलाय। विधानसभा निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 25 ते 28 रुपयांची मोठी वाढ होणार असल्याच्या चर्चांनी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला। मात्र केंद्र सरकारनं या सर्व बातम्या फेटाळून लावल्यात। असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवासी संख्या वाढताना दिसते। सध्या प्रतिदिन प्रवासी संख्या 17 ते 18 हजारांपर्यंत पोहोचली आहे। या वर्षाच्या अखेरीस ही संख्या 50,000 प्रवासी प्रतिदिन प्रवाशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे। मुंबई मेट्रो प्रवाशांच्या सोयीसाठी MMRDAनं रॅपिडो ॲपवर तिकीट खरेदीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। त्यामुळे मेट्रो तिकीट खरेदीसाठी एकूण 16 ॲपवर सुविधा उपलब्ध झाली आहे। त्यामुळे स्थानकावरील तिकीट रांगांमध्ये उभं राहण्याची गरज कमी होणार आहे। उन्हाळ्यातील प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेनं विशेष गाड्यांच्या 18,000 फेऱ्या चालवण्याची योजना आखली आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्लीमध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या तयारीचा आढावा घेतला। 15 जुलैपर्यंत या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। मुंबई लोकलच्या सकाळी आणि संध्याकाळच्या प्रचंड गर्दीत चोरटे आपला हात साफ करून घेतात। लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलं मुली यांचाही समावेश आहे। गुन्हा करताना संशय येऊ नये म्हणून अनेक वेळा महिला आणि अल्पवयीन मुलांचा वापर केला जातो। स्वयंचलित बंद दरवाजाच्या नॉन एसी लोकलवर मराठी भाषेचा प्राधान्यानं ठळकपणे उल्लेख केला जाणार आहे। शिवसेनेच्या दणक्यानंतर मध्य रेल्वेनं नव्या लोकलच्या अंतर्गत आणि बाह्य भागात मराठीत सूचना लिहिण्याच्या कार्यवाहीला गती दिली। येत्या 4 दिवसातच मराठीत सूचना लिहिण्याबरोबर स्थानिक भाषेच्या शब्दातील सर्व चुकांची दुरुस्ती करणार असल्याचं मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं। उन्हाळी सुट्टीमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर जादा रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी जोर धरतीये। कोकण रेल्वेनं प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता गुरुवारी दिवाळ चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडीची घोषणा केली। ही गाडी केवळ 8 डब्यांची असेल।
मुंबई विद्यापीठाच्या TY BCom परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात शिपायावर गुन्हा दाखल झाला, तर 3 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली, तर एकाला विद्यापीठानं बडतर्फ केलेला आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो विद्यार्थ्यांना पाठवला असून त्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत केला आहे. CBSEनं इयत्ता 10वी 2026च्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं. वेळापत्रकानुसार परीक्षा 15 मे पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी गणित असणार आहे. सर्व परीक्षा प्रामुख्यानं सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत घेतल्या जातील, तर काही विषयांसाठी वेळ 12:30 पर्यंत असणार आहे. राज्यात 10वी आणि 12वीची परीक्षा खासगीरित्या देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं 10वी आणि 12वीच्या खासगी विद्यार्थ्यांसाठी 17 क्रमांकाचा अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं यंदापासून विद्यार्थ्यांना MHT CET साठी दुहेरी संधी उपलब्ध करून दिली. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या PCM समूहाच्या पहिल्या परीक्षेला तब्बल 25,255 विद्यार्थी अनुपस्थित राहिलेत. यातील 11,036 विद्यार्थ्यांनी दुहेरी संधीसाठी नोंदणी केली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सलग 4थ्या दिवशी सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य मागण्यांबाबत सरकारला सहानुभूती आहे, मात्र जुन्या पेन्शनबाबत सरकार ठोस पावलं उचलत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे. मुंबईतील राष्ट्रवादी SPच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर संभाजी भिडे, तुषार भोसले, अक्षय भोसलेंसह अनेकांचे फोटो लावण्यात आले. वारकरी संप्रदायातील घुसखोर असा यांचा उल्लेख करण्यात आला. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता. मुंबईच्या JJ रुग्णालयामधील 122 बदली कामगारांनी खंत व्यक्त केली आहे. उच्च न्यायालयानं आदेश देऊनही आम्हाला कायम सेवेत सामावून घेत नसल्याची खंत व्यक्त केली. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, नैसर्गिक आपत्ती, इमारत कोसळण्याची दुर्घटना, कोरोना महामारी, प्रत्येक आपत्तीजनक परिस्थितीवेळी बदलली कामगार प्रामाणिक सेवा बजावत आलेली आहे. मुंबईमध्ये 36वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते झालं. राज्यातील पोलीस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहत त्यांना जागतिक पातळीवर नेण्याचा संकल्प असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं. भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज 53वा वाढदिवस. सचिनला शुभेच्छा देण्यासाठी सचिनच्या घराबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. या चाहत्यांसोबत केक कापत सचिननं सेलिब्रेशन केलं. नवी मुंबईतील APMC फळ बाजारामध्ये अक्षय्य तृतीयेनंतर कोकणातून येणाऱ्या हापूस आंब्याची आवक लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळे हापूसच्या भावात चांगलीच घसरण झाली. यापूर्वी दररोज सुमारे 55,000 पेट्यांची आवक होत होती, मात्र सध्या ही संख्या वाढून तब्बल 70,000 पेट्यांपर्यंत पोहोचली आहे. आखाती युद्धाच्या झळांमध्ये वस्त्रोद्योगाची होरपळ होत असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील भारतीय कापूस महामंडळानं केलेल्या दरवाढीचा फटका आता या उद्योगाला बसू लागला. CCIनं कापूस दरात महिनाभरापूर्वीपेक्षा 1.25 पट वाढ केल्याने सुताचे दर वधारले. कल्याण पश्चिम येथील गांधारी परिसरात एका फर्निचरच्या शोरूममध्ये भला मोठा अजगर शिरल्यानं एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वार फाउंडेशनच्या सदस्यांना पाचारण करण्यात आलं. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत कौशल्याने अजगराला पकडलं. मुंबईसह उपनगर आणि लगतच्या ठाणे, पालघर जिल्ह्यात पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा प्रभाव कायम राहणार आहे. 27 एप्रिलपर्यंत उष्णतेचा तडाखा जाणवणार आहे, तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईतल्या हवेच्या गुणवत्तेत सुधारणा पाहायला मिळते. मुंबईचा सरासरी वायू गुणवत्ता निर्देशांक 72 इतका नोंदवण्यात आला. हवामान खात्यानं हा दर्जा समाधानकारक श्रेणीमध्ये ठेवलेला आहे. यामुळे मुंबईकरांना वाढत्या उकाड्यात प्रदूषणापासून काहीतरी दिलासा मिळाला. भिवंडी तालुक्याच्या ग्रामीण भागात रिमझिम पाऊस पडलाय. अवकाळी पावसामुळे रस्ते ओलेचिंब झालेत, मात्र अवकाळी पावसामुळे रब्बी आणि भाजीपाला पिकाला फटका बसला आहे. मुंबई ठाण्यात 1 मे पासून आठवड्यातनं 1 दिवस पाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंबई ठाणे जिल्ह्यासह ग्रामीण भागांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात यंदा 31 ऑगस्टपर्यंत पुढील इतकाच पाणीसाठा उपलब्ध असावा या दृष्टीनं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. बदलापुरातल्या म्हाडा कॉलनीमधील PSUP मधल्या घरांची दुरवस्था झाली आहे. कोणत्याही क्षणी घरांचा स्लॅब कोसळण्याची भीती आहे. या धोकादायक इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत घेऊन राहत आहेत. मुंबईच्या शिवाजी पार्क, गिरगाव, सायन, प्रतीक्षानगर परिसरातला वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. या परिसरात 1.5 ते 2 तास वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या संदर्भात बेस्टच्या नियंत्रण कक्षाला तक्रारी करूनही वीज पुरवठा पूर्ववत होत नसल्याची माहिती आहे.
ठाण्यामध्ये काल शिवशाही बसला लागलेल्या आगीत एका महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने गहाळ झाले होते। या घटनेत अग्निशामक दलाच्या जवानांनी महिलेचे दागिने जळत्या बसमधून काही वेळात शोधून दिले। मुंबईतील वरळी परिसरात भाजपच्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या आणि वाहतूक कोंडीवरून संताप व्यक्त करणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे। गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते हिनं महिलेविरोधात वरळी पोलीस स्थानकात तक्रार केली आहे। राज्यात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती केल्याचा मुद्दा पेटलेला असताना ठाण्यातील परप्रांतीय रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळाली। घोडबंदर मार्गावरील पाटलीपाडा उड्डाणपुलावर विरुद्ध दिशेनं रिक्षा चालवत वाहतुकीत अडथळा निर्माण झाला। वाहतूक पोलिसांनी या रिक्षा चालकाचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला।